गूळ आणि तिळाचा गोडवा, आकाशात उडणारे उंच उंच पतंग, या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग। मकर संक्रांतीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय राजेश भंडारी साहेब, माननीय अजय भंडारी साहेब, माननीय अनिकेत भंडारी साहेब, भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर, तुरंबे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। महाराष्ट्र राज्य पॅथॉलॉजी असोसिएशनच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी केले। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य पॅथॉलॉजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब कोरोले स्मृती परिषद उत्साहात पार पडली। याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। ते पुढे म्हणाले की राज्यातील पॅथॉलॉजिस्टना भेडसावणाऱ्या विविध समस्या, अडथळे व व्यावसायिक अडचणी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन त्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील। राज्यातील आरोग्य व्यवस्थेमध्ये पॅथॉलॉजी क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता या क्षेत्राशी संबंधित नियम व अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांवर शासन व संबंधित यंत्रणेची समन्वय साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल। महाराष्ट्र राज्य पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले। वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, निदान व पॅथॉलॉजीतील अद्ययावत घडामोडींवर या परिषदेच्या माध्यमातून सखोल चर्चा करण्यात आली। परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर, कोल्हापूर जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे आदी मान्यवरांच्या हस्ते झाले। यावेळी प्रमुख वक्त्याने पॅथॉलॉजी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, रोगनिदानातील अचूकता तसेच वैद्यकीय शिक्षणातील बदलत्या गरजांवर मार्गदर्शन केले। अण्णासाहेब कोरोले यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्याचा उपस्थितांनी गौरव केला। परिषदेत राज्यभरातून आलेल्या पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय विद्यार्थी व संशोधकांनी सहभाग घेतला। विविध तांत्रिक सत्रे, व्याख्याने व चर्चासत्रांच्या माध्यमातून ज्ञानाची देवाणघेवाण झाली। युवा डॉक्टरांना मार्गदर्शन मिळावे तसेच संशोधनाला चालना मिळावी हा या परिषदेचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। या परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिवाजी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य पॅथॉलॉजी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी कौतुक केले। कार्यक्रमास असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रशांत गुळेकर, राज्य सचिव रमेश चौगले, कोल्हापूर जिल्हा पॅथॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष शरद एकल, पंडित जाधव, राजू पाटील, राजेंद्र निगमे, मुकुंद पाणारी, सागर बर्गे, समीर जमादार, बाहुबली पाटील, शहाजी किरोळकर, विजय गवळी, धनंजय वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांचे स्वागत उमेश सोनार यांनी मानले। कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी मान्यवरांचे आभार राजेश गरुड यांनी मानले। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। आणि आज त्याचे स्वागत करत असताना एका बाजूला राज्याची वार्षिक परिषद आपण केली आणि आपल्या व्यवसायाला माहिती मांडत असताना नवनवीन अशा पद्धतीचे असणारे कायदे आहेत, नवनवीन अशा पद्धतीचे असणारे नवीन शिकाय अधिक चांगल्या पद्धतीचं कर्तव्य असतं। वैद्यकीय क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या गुणवत्तापूर्ण अशा पद्धतीचं सगळ्या सेवा द्यायच्या असतात। ज्या कामाची आवश्यकता आहे ते काम पूर्ण करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीच्या परिषदांच्या माध्यमातून ते संवाद करतात आणि या संवादाच्या माध्यमातून आपण सर्वजण अजून चांगल्या पद्धतीनं आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये योग्य पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा आजच्या या परिषदेच्या माध्यमातून देत आहे। त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचंच आनंदन करताना आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या राज्यातील प्रत्येक माणसाला योग्य गुणवत्तापूर्ण आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जेदार अशा पद्धतीचा गायडन्स व्हावा ही या राज्याचा मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या खूप आशा आहे आणि हा होत असताना या गायडन्सला आवश्यक असणाऱ्या ज्या काही चालत या कायद्यामध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून शासनाकडून ज्या पद्धती व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही सगळ्यांशी तुमच्याशी संवाद साधणं अपेक्षित असतं। गेल्या 4 वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांचा माझा संपर्क संवाद आहे आणि गंमत अशी आहे की प्रश्न सोडवता मीच या विभागाला महत्त्व म्हणजे मलाही काय नसतं आणि प्रश्न घेऊन आल्याला वेळाने माहिती होती असं काय होईल, पण हेतू चांगला असला सगळ्या गोष्टी चांगल्या आणि तुमचाही व्यवसाय योग्य आहे
आणि माझा हेतू मी एक सार्वजनिक किंवा सार्वजनिक काम करणारा कार्यकर्ता, सामाजिक काम करणारा कार्यकर्ता लोकप्रतिनिधी साजरा घेतले जाते आणि म्हणून एक चांगल्या कामाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलोय. कदाचित महाराष्ट्राच्या एकूणच भविष्य काळाच्या सगळ्या लॅबविषयीसाठी काही चांगलं काम आपण सगळेजण करून घेऊ शकतोय. त्याची सुरुवात आपण केलेली आहे. अडथळे निश्चित आहे, पण त्या अडथळ्यांमध्ये सुद्धा योग्य पद्धतीने मार्ग काढला आणि भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला जे आवश्यक आहे, आज महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रामध्ये अनेक चांगल्या पद्धतीचे चांगले गुणवत्तापूर्ण अशा पद्धतीचे निर्णय आहेत. हे निर्णय घेत असताना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात सामान्य माणूस जो पेशंट आहे त्याला राईट डायग्नोस मिळाला पाहिजे, राईट ट्रीटमेंट मिळाला पाहिजे, राईट मेडिसिन्स मिळाला पाहिजे, त्याला सर्व प्रकारच्या सुविधांच्या आम्ही शासन म्हणून देणे कर्तव्याचं आहे. आणि त्या सगळ्या भूमिका बजावण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सातत्याने आहे. आता हे काम करत असताना एका बाजूला वैद्यकीय असल्यापर्यंत आमचे सगळे म्हणजे आमच्याकडे असणारे डॉक्टर्स असतील, आमच्याकडे असणारे बाकीच्या सगळ्या सर्व्हिसेस असतील, या सगळ्याबद्दल आपण सातत्याने काम करतो. परंतु या कार्याचा डायग्नोज करण्याची यंत्रणा याच्याबद्दलची नियमावलीच आमच्याकडे होती आणि ही नियमावली करण्यामध्ये जी काही होती ती मुली मात्र तुमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एका बाजूला आरोग्य व्यवस्थेमध्ये इतकी स्पर्धा इतक्या दर्जेदार अशा पद्धतीच्या सुविधा देण्यासाठी लोकांची एक स्पर्धा चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यावरती नियंत्रण आणि नियमन सुद्धा आवश्यक. या दोन्हीचा वेळ झाला तर बघता बघता सामान्य माणसाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा आपण मला पद्धतीने काम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आमचं काम करत आहे. या कामामध्ये एका बाजूला आम्ही, दुसऱ्या बाजूला लॉ युनिव्हर्सिटीची सगळी टीम आणि तिसऱ्या बाजूला संघटनांचे सर्व प्रतिनिधी अशा सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या सगळ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने समन्वय साधून नवीन कायदा तयार करतो की ज्या कायद्याच्या माध्यमातून या राज्यातल्या सर्व लोकांना मिळणारी जे काही वैद्यकीय सुविधा आहे तशाच पद्धतीचा सर्व डायग्नोसिसला क्वालिटीच असला पाहिजे. चुकत असाल तर तुमच्यावरती मंत्री केलं पाहिजे, योग्य गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि हे करता करता भविष्य काळामध्ये या सगळ्याची सुरुवात म्हणजे थोडक्यात आपल्या सगळ्या आरोग्याची सगळी एकूण सुरुवात असेल तर त्यामध्ये तपासणी होत असतं कारण हृदयाचे घेतले डॉक्टर सुद्धा कुठलं औषध द्यायचं त्याच्याबद्दलचे निश्चित करतात. परंतु ते ब्लड देणारा माणूस काय आहे, त्याच्याकडे काय प्रॉब्लेम आहे, त्याला काय पद्धतीच्या सगळ्या वापरायला पाहिजे, तो काय शैक्षणिकदृष्ट्या पात्र आहे आणि त्या सगळ्याचा उपयोगाने योग्य आहे की नाही या गोष्टी करण्याबद्दलचा कायदाच अस्तित्वात होता की ज्या कायद्याची आवश्यकता आहे. व्यवसाय म्हणून तुमच्यासाठी तर ते ठीकच आहे, व्यवसायाबरोबर हा सगळ्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं या सगळ्या गोष्टींची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून या कायद्याची रचना पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित उद्याच्या येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या कायद्याला महत्त्व सुरू केलं अशा पद्धतीचं धावपळ आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शन आणि त्या माध्यमातून या संपूर्ण कामाला मी पुढे निघालो. खरं तर आज बरेच वर्ष आपण सगळ्यांना बघताय की बऱ्याच वेळा हा कायदा करत असताना हा कायदा नागरिकांच्या गुणवत्तापूर्ण सेवा व्यवसाय क्षेत्राने पारदर्शकपणे सुनिश्चित करण्यासाठी निश्चितपणे महत्त्वाचा शासनाची याच्यामध्ये भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. एका बाजूला वैद्यकीय प्रयोगशाळा ही संपूर्ण एकूण यंत्रणेतला महत्त्वाचा आणि अविभाज्य साहजिकच रुग्णांची सुरक्षितता, तपासण्याची गुणवत्ता आणि अहवालाची विश्वासार्हता सर्वोच्च असायला पाहिजे आणि त्यासाठी मेडिकल लॅबोरेटरी कोणामध्ये अन्याय सुद्धा होऊ नये याची काळजी घेणं आणि त्याचबरोबर तो प्रभावी करण्याचा लाभावा या दोन्ही गोष्टी करण्यासाठी आपण सर्वजण काम करतोय. मला वाटतं की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण जेव्हा जमलं सगळी चर्चासत्र आणि सगळे एकूणच सगळे आपल्या जे काय संवाद झाले असतील त्या संवादाबरोबर आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा व्यावसायिकदृष्ट्या सुरक्षितता आणि व्यवसायाच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्यकता अशा दोन्ही एकंदरीत आमचा हा कायदा महत्त्वाचा आहे. मला वाटतं की तो कायदा या मार्चच्या अधिवेशनामध्ये करण्यासाठी ज्या काही गोष्टी ज्या ज्या गोष्टीवरती पूर्ण करतोय आणि पूर्ण करून पुढच्या टप्प्यामध्ये या कायद्याच्या माध्यमातून स्वतंत्र आधारासाठी या तुमच्या सगळ्या यंत्रणेसाठी राईट मॉनिटरिंग करेल, योग्य पद्धतीची परमिशन अथॉरिटी होईल आणि भविष्य काळामध्ये त्या सगळ्यांच्या माध्यमातून जे एक अतिशय सुरक्षित पद्धतीचं काम आहे की सामान्य माणसाला ज्या सेवा आणि ज्या आवश्यकता असेल अशा पद्धतीच्या गुणवत्तापूर्ण पद्धतीचं ज्या सेवा किंवा आम्ही सर्व डायग्नोज करायचं आहे त्या सगळ्याची सुरुवात सुद्धा आपण करतोय आणि या सगळ्या कामाला सातत्याने मदत करणाऱ्या संघटनेच्या तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा
काही आम्हाला निघत आहे म्हणून साहेब इथपर्यंत आम्ही आलो. मग साहेब आम्ही इथपर्यंत आलो असं झालं. पण या सगळ्याची एक चांगल्या पद्धतीनं एक म्हणजे एखाद्या गोष्टीची शेवट चांगला करतो तशा पद्धतीचे आता शेवट गोड करायचं शेवट गोड करून आपण या प्रत्यक्ष कायद्याची अंमलबजावणी त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना भविष्य काळामधला एक अतिशय चांगल्या सुरक्षित व्यवसाय करतात. खरं तर या राज्याचं आरोग्य म्हणून मी काम करतो आणि मी काम करत असताना माझ्यासमोर 5 महत्त्वाचे विषय. आता या 5 महत्त्वाच्या विषयामुळे एका बाजूला मला त्रास होतो. खूप भविष्य काळामध्ये एक महाराष्ट्राच्या सरांनी संचालकांनी सांगितलं तसं निश्चितपणे लोकांनी सुद्धा म्हटलं पाहिजे की भविष्य काळामध्ये 1 वर्ष होता की त्यांनी करायला त्याचा एक महात्मा फुले आरोग्य योजना बघत असाल या योजनेमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीच्या सेवा होत्या. त्याच्यामध्ये अनावश्यक गोष्टी बंद होते. वरती तिथल्या वैद्यकीय डॉक्टर किंवा हॉस्पिटलला अनावश्यक पैसे घ्यायचे नाही. परमिशनला आमच्याकडे पण पैसे घ्यायचे नाही. एकही काम जे परमिशन असेल किंवा विद्या सर्व्हिसेस असतील त्या क्वालिटीच्या झाल्या पाहिजे त्यासाठीचा आमचा आग्रह आहे. आमच्याकडे मिळणारी सरकार दवाखान्यातली औषधं सरकार दवाखान्यात मिळणाऱ्या सगळ्या सेवा सरकार दवाखान्यातले सगळे डॉक्टर या सगळ्यांनी सुद्धा प्रायव्हेटपेक्षा चांगलं काम केलं पाहिजे अशा पद्धतीचा आमचा आग्रह आहे. आणि मला पुढच्या वर्षभरामध्ये त्याचे चांगले चित्र या भागाबद्दल सगळ्या नागरिकांना अनुभव करते अशा पद्धतीचं नियोजन काम जबाबदारी. आता हे सगळं एका वर्गाचा असताना त्याची सुरुवात आहे ती सुरुवात म्हणजे आम्हाला आणि एका वर्गाची सुरुवात असताना ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा गुणवत्तापूर्ण आधार झाला पाहिजे तो सुद्धा महत्त्वाचा होता. त्यामुळे निश्चितपणे हा कायदा भविष्य काळामध्ये तुमच्यासाठी होईलच. पण या कायद्याची निर्मिती करण्यामध्ये प्रकाश आंबेडकर होता प्रधानमंत्री आरोग्य मंत्री होता असा सगळा विचार अशा पद्धतीचं काम आपण करतो. त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना त्याचा उपयोग होईल त्याबद्दल मनापासून मी तुम्हाला सगळ्यांना खात्री करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज धावपळ उपाय महानगरपालिकेच्या निवडणूक असतात तरी सुद्धा नाव ठेवायला मिळते महानगरपालिकेच्या निवडणुका आणि नंतर मात्र हे चांगले कार्यक्रम झाल्यानंतर मात्र माझी धावपळ झाली. पण आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा कार्यक्रम घेतला. खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करून आपल्या सगळ्यांबरोबर करायला सुरुवात केली. आपल्या सगळ्यांबरोबर यापूर्वी माझा आपला बोलण्याचा संपर्क फार कमी होता. हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे काय चाललं काय करायचं काय करायचं या सगळ्या गोष्टींच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचे समाधान आवश्यक होतं. ते आजच्या परिषदेच्या निमित्तानं आपण केलं त्याबद्दल पुन्हा एकदा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी मनापासून आभार व्यक्त. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.